हॅलो, नमस्कार वैभव सर. नमस्कार नमस्कार. सो आज आपल्याला पेपर 2 जो झाला कंबाईनचा हम्म, पेपरचं अनालिसिस काय आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण तुम्ही मागेच आत्ताच राज्यसेवेचा इंटरव्ह्यू सुद्धा दिलात, मागे सुद्धा दिला होतात आणि मागे युपीएससीचा पण तुम्ही इंटरव्ह्यू दिला होतात. आणि हम्म, सो त्याच अनुषंगाने कालचा जो पेपर झाला, पेपर 2 चा कंबाईनचा, हम्म. त्याबद्दल तुमचं एक पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू काय, काही प्रश्न आपण घेणार आहोत. तर त्याचा पहिल्यांदा त्या पेपर बद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर थोडा लेंथी वाटला. लेंथी म्हणजे कसं, पेजेस नंबर ऑफ पेजेस सेम होते, पण स्पीड जास्तच लागत होता याला. आणि काही काही म्हणजे काही थोडेसे करंटच्या बाबतीत थोडस ट्रेडिशनल जो असतो पार्ट तो काही विचारला गेला नाही. आणि मॅथ आणि रिझनिंगचा जो पार्ट होता त्याला थोडासा वेळ लागत होता. दिसायला छोटे होते पण ते टाइम कन्झ्युमिंग होते. पण तुम्ही पेपरचं एक स्वरूप जर बघितलं तर मागच्या वर्षापेक्षा आताचा पेपरचं स्वरूप कशा पद्धतीने वेगळं होतं? स्वरूप जर पाहिलं आपण तर करंटचा जो पार्ट आहे, करंटचा म्हणजे आता काही काही क्वेश्चन्स असे होते म्हणजे युपीएससी चे जे पॅटर्न असतो ना, जसं इम्प्रिंट असेल किंवा काही काही करंटचे क्वेश्चन्स पण नव्हते. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो, जसं परमवीर चक्र, म्हणजे तो करंटचा पार्ट. कारण लास्ट परमवीर चक्र 1999 ला कारगिल युद्धानंतर दिलं गेलं होतं, त्यानंतर कधी दिलंच गेलं नाही. आणि मॅथ्सचा जो पार्ट होता तो होता व्यवस्थित, पण थोडासा टाइम लागत होता. या व्यतिरिक्त पॉलिटीचा जो सेक्शन होता, म्हणजे ज्याने ट्रेडिशनल, ज्याला जर कन्सेप्ट व्यवस्थित माहित नसतील तर त्याला तो म्हणजे सॉल्व्ह करायला थोडासा अवघड वाटत होता. होता लक्ष्मीकांत मधलाच, पण असे मोठे मोठे स्टेटमेंट दिलेले होते आणि ते कॉम्प्रिहेंड करणं थोडंसं अवघड होतं. म्हणजे नेहमी दरवर्षीचा जो क्लास 2 च्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचा जो मेथड असते ती यावेळेला थोडी बदलावी लागेल नेक्स्ट टाइम, जर ह्या पेपरचं अनालिसिस बघितलं तर. आणि कुठेतरी तो राज्यसेवेच्या जवळ जाणारा वाटतो. हा, बरोबर आहे. येस. सो आता मग मुलांनी समजा, आता ज्या मुलांचं पहिल्यापासून, काही मुलं राज्यसेवेला फोकस नाही करत, त्यांचं स्पेसिफिकली असतं मी क्लास 2 आणि क्लास 3 लाच, मेनली क्लास 2 लाच फोकस करू, एसटी सारखी पोस्ट आहे, पोलीस सब हम्म, इन्स्पेक्टर सारखी पोस्ट आहे. मग त्या हम्म, मुलांना अभ्यास करत असताना आता काय थोडासा अप्रोच ठेवावा लागेल? कारण एमपीएससी ट्रेंड दाखवत असते कुठलाही, तो ट्रेंड त्यांनी ह्या वर्षी दाखवल्यासारखा वाटतो. सो ह्याच्या पुढे जर क्लास 2 च्या मुलांना प्रिपरेशन करायचं असेल किंवा काही मुलांना फक्त कंबाईन साठीच प्रिपरेशन करायचं असेल तर मग काय अप्रोच त्यांचा आता असला पाहिजे? तर ऍक्च्युअली नवीन अप्रोच आपण सध्या आणू शकत नाही. म्हणजे एमपीएससी नेक्स्ट एक्झाम मध्ये काय विचारेल हे आपल्याला सध्या माहित राहणार नाही. पण आजपर्यंत जे काही क्वेश्चन्स पेपर आहे, म्हणजे लास्ट 4-5 किंवा 5-6 वर्षांमधले क्वेश्चन्स आहेत, तर त्यामध्ये पण थोडंसं रिपिटेशन पाहायला मिळतं. त्यावरून आपल्याला अप्रोच मिळतो आणि तोच अप्रोच घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो. नेक्स्ट टाइम जर एकदम वेगळा पेपर त्याने काढला तर आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही की अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन्स विचारले जाते. त्याच्यामुळे जो आजपर्यंत जो आहे तोच बेस आपल्याला पकडून चालावा लागतो. आता करंटचं पाहिलं तर करंटचं दरवर्षी थोडेसे ओळखीचे म्हणजे 7-8 किंवा 8-10 क्वेश्चन्स एकदम क्लोज वाटतात, म्हणजे आपण जे जे काही रेफर करतो बुक्स त्यामधून येतात. पण यावर्षी जे रेफरल मटेरियल होतं त्यातून मॅक्स 3-4 क्वेश्चन्स वगैरे निघू शकतात, अदरवाईज बाकीचे थोडेसे आउट ऑफ रेंजेस होते. यावेळी थोडस पॉलिटीचा पण सेक्शन होता, तर ते लेंदी होते, लेंदी आणि कॉम्प्रिहेन्शन वाले होते, म्हणजे सिंगल लाईन वाले नव्हते, म्हणजे त्यावरून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. तर त्याच कुठंतरी समजा फॉर एक्झाम्पल केसी व्हिअर काय बोलले आपल्याला, कॉसी फेडरल असं आपण वाचतो, पण नंतर ते बरंच काही एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, आपण ते स्किप करतो नेहमी. बरोबर आणि बरोबर. स्टेटमेंट विचारले होते, म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट विचारले होते. त्यानंतर पंचायत राजचं जर पाहिलं तर पंचायत राज थोडेसे खोलातले प्रश्न विचारले होते. 2च क्वेश्चन होते, पण म्हणजे दरवर्षी 73rd आणि 74th अमेंडमेंटवर एक तरी प्रश्न राहतो. यावेळी त्यावर एकही नाही विचारला. दोन्ही ग्राम प्रशासनवरच विचारले आणि ते दोन्ही थोडेसे खोलात होते आणि मोठमोठे असे पॅराग्राफ एवढे होते. त्यामुळे बरोबर. बऱ्याच वेळेस कॉम्प्रिहेंड होत नव्हते ते. आणि
ज्यावेळेस डोक्याला ताण पडत बरोबर. टाइम मॅनेजमेंट म्हणजे रीडिंग स्पीड यावेळेला खूप मॅटर केला, कारण राज्यसभेचा पेपर पॅटर्न करायला निदान 2 तास असतात आणि त्याच धर्तीचे प्रश्न आता 1 तासात टाकल्यानंतर थोडीशी टाइम मॅनेजमेंट मध्ये मुलं खूप मुलांनी मार खाल्लेला दिसतो. ओके, मग काही काही सेक्शन बेटर हा बोला काही काही बोला. सेक्शन बेटर होते. फॉर एक्झाम्पल समजा हिस्ट्री दरवर्षी खूप म्हणजे आउट ऑफ रेंज बऱ्यापैकी असतो. त्यावेळेस थोडेसे ओळखीचे होते, बऱ्यापैकी होते. त्यानंतर जॉग्राफीचा सेक्शन पण चांगला होता, म्हणजे जॉग्राफी दरवर्षीच चांगलाच असतो. आणि या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्सचा सेक्शन यावेळी सोपा होता दरवर्षीच्या तुलनेत. म्हणजे जसं आपण वाचतो दरवर्षी कसे ट्रेंड विचारतात, या वर्षी असं होतं तसं होतं, तर ते ट्रेंड बऱ्याच वेळेस आपल्या अभ्यासात येत नाही. मग अशा वेळेस कसं यावेळेस त्यांनी सोपे सोपे थोडेसे विचारले. ऍक्च्युअल पार्ट होता, पण या ते ट्रेंडवरचे क्वेश्चन्स 1-2 किंवा जास्त नव्हते. राज्यसेवेच्या मुलांना असं दिसून आलं की जी मुलं राज्यसेवेचा पूर्ण ताकदीने अभ्यास करत होती त्यांना हा पेपर खूप सोपा गेलेला दिसून येतो अनेक मुलांच्या विचारपुसीनंतर. आणि जी मुलं फक्त क्लास 2 करत होते त्यांना मात्र ह्या पेपर विषयी खूप आक्षेप होते, म्हणजे ते थोडेसे गडबडल्यासारखे वाटले. आणि राज्यसेवेच्या मुलांना मात्र असं वाटलं की अरे पेपर बऱ्यापैकी आम्हाला चांगला गेला. तो कारण आहे ना, म्हणजे फक्त जर 100% कंबाईन करणारा जर असेल तर इश्यू काय होतो इथे, महाराष्ट्रावरच मॅक्झिमम फोकस असतो. पण यावेळेस थोडस जॉग्राफीचा जरी विचार केला तर जॉग्राफीचं कसं भारताचं थोडंफार विचारलं, त्यामुळे कसं मग ते क्वेश्चन थोडेसे त्यांचे आउट ऑफ रेंज जातात, कारण ते वाचत नाहीत. म्हणजे कंबाईन म्हणजे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणता म्हणता मग त्यांनी टाकताना यावेळेस थोडेसे जॉग्राफी म्हणजे इंडियावर पण टाकले. एक क्वेश्चन समजा ते पासेस आहेत न्यूझीला वगैरे, ते 2-3 क्वेश्चन म्हणजे 2-3 क्वेश्चन म्हणजे खूप मॅटर करून जातो. करेक्ट. म्हणजे मुलांचं जे हे होतं गृहीतक होतं आतापर्यंत की क्लास 2 म्हणजे फक्त महाराष्ट्र, हा कुठेतरी ब्रेक होताना दिसून येतो. तर त्यामुळे ह्याच्यापुढे फक्त क्लास 2 करायचं म्हणजे फक्त महाराष्ट्र करायचं आणि त्यात पण फक्त फॅक्च्युअल्स पाठ करायचे, हे थोडंसं बाजूला ठेवून कन्सेप्च्युअल ऍज वेल एज फॅक्च्युअल या दोन्हीही अप्रोचनी जावं लागेल. हा, या दोन्ही गोष्टी सोबत आपल्याला पॅरलली न्यावं लागणार आहेत. करेक्ट. म्हणजे जे मुलं बोला बोला आणि सोबतच यावेळेस थोडस सायन्स म्हणजे काही काही क्वेश्चन्स म्हणजे आउट ऑफ रेंज होते. हा, मी त्याच्याकडेच येणार आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक आपण 2-2 ओळींमध्ये तुम्ही मला त्याचं सांगू शकता की मी प्रत्येक विषयाबद्दल तुम्हाला विचारेन, तुम्ही त्या विषयाबद्दल आपण पर्टिक्युलर बोलूया. आपण घेतला हिस्ट्री, तर हिस्ट्री बद्दल तुम्ही काय सांगाल, कसे प्रश्न होते, काय अप्रोच बदलला. आणि आता मग रेफरन्स समजा ह्याच अप्रोचनी म्हणजे आपल्याला पूर्णपणे पहिलाचा पण अप्रोच सोडायचा नाहीये, बरोबर आहे, आणि नवीन अप्रोच पण आपल्याला पकडायचा आहे. तर अशा वेळेला त्याच विषयाची तयारी करताना काय करावं लागेल, लाईक उद्या एक हिस्ट्री, तर आता काय सांगाल तुम्ही? हिस्ट्रीचा जो ट्रेडिशनल पार्ट होता तो फक्त क्वेश्चन वाचताना थोडेसे काही काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल आता वहाबी चळवळ, तर वहाबी चळवळ ज्यावेळेस आपण कंबाईनचा अभ्यास करतो त्यावेळेस याच्यावर फोकस असतो. आपले सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज किंवा हे महाराष्ट्रामधल्या चळवळीवर थोडासा भर असतो. तर सत्यशोधक चळवळीवर तर दरवर्षीप्रमाणे जसा येतो क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. पण आता वहाबी चळवळीचं नॉर्थ इंडियातलं सेंटर कुठलं होतं, हा क्वेश्चन म्हणजे टिपिकल थोडस तुम्हाला इन डिटेल माहितच पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण कंबाईनचा अभ्यास करतो तर एवढा खोलात जात नाही शक्यतो. हा एक प्रश्न. किंवा एक साधारण अजून जर दुसरा विचार केला तर मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोण आहे, असा एक प्रश्न होता. तर ह्या प्रश्न आपल्याला कुठेही पुस्तक पाहतो तर त्यावेळेस आपल्याला नाना शंकर शेट उत्तरापर्यंत पोहोचतो, पण त्याने क्वेश्चन मध्ये सुरुवातीला दिला आणि ऑप्शन 1 हा नाना शंकर शेट होता. पण त्याने दिलंच काय, 1885 ते 1915 या दरम्यान मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हटलं जात होतं. तर ऍक्च्युअली मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे जगन्नाथ शंकर शेट सम्राट हे आहे, पण त्यांनी ड्युरेशन दिलेलं आहे. आणि नाना शंकर शेटची जी डेथ झालेली ती 1865 लाच झालेली आहे. आणि विचारलं केव्हा, 85 ते 1915 दरम्यान.
आणि मग इथे ही गुगली होती. जर क्वेश्चन हा. नीट वाचला तर तो इझी होता, क्वेश्चन जर समजला होता. नाहीतर मग ते नाना शंकर शेठच मारून आले असतील बऱ्यापैकी मुलं. पण हा ड्युरेशन लक्ष, खूप मग झालं. हा ड्युरेशन, मग हे काही काही क्वेश्चन्स समजून घ्यावं लागतात. मग तसे क्वेश्चन जर समजले तर सोपा होता, अदरवाईज मग ते डिफिकल्ट होतं. नाहीतर मग ते मेहता वगैरे, करेक्ट करेक्ट. आणि मग मेहतांचे आता म्हणजे ओके, म्हणजे प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे, एवढं तर नक्कीच. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मुलांना की सर आता आम्ही क्लास 2 चे अभ्यास करत होतो, तर आता आम्ही काय वाचायला सुरुवात करू, थोडस अशा पद्धतीने. आम्ही राज्यसभेला कधी प्रिपेअर करत नव्हतो, ठीक आहे, त्यामुळे आमचा अभ्यासाची पद्धत थोडीशी वेगळी होती. तर आता आम्हाला जर ह्या ट्रेंडनी, म्हणजे आधीचा जो ट्रेंड आहे तो तर आम्ही पकडून ठेवणारच आहोत, पण जो नवीन ट्रेंड समजा असाच पुढच्या वर्षी येत असेल, किंवा अर्धे क्वेश्चन नवीन ट्रेंडनी, अर्धे क्वेश्चन जुन्या ट्रेंडनी, तर मग हिस्ट्रीसाठी आम्ही काय वाचू? हिस्ट्रीसाठी आय थिंक आहे ना, समाधान महाजनचं जे बुक आहे युनिक अकॅडमीचं, ते एमपीएससी मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे सिलेबसला धरून लिहिलेलं आहे, तर ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं. की त्यामध्ये बरेच म्हणजे बुकचं रेफरन्स घेऊन त्यांनी, गाठाळ असेल किंवा खठारे सरांचं पुस्तक असेल, तर ते पुस्तकातूनच त्यांनी ते रेफरन्स घेतलेलं आहे, आणि त्यातून आणि आले आहेत बऱ्यापैकी प्रश्न आहेत त्यामध्ये. स्कूल बुक्सला किती वेटेज आहे? आता स्कूल बुक वाचा, नंतर हे बुक वाचा, ते बुक वाचा, त्यापेक्षा बेटर आहे की एक कुठलं तरी चांगलं पुस्तक पकडायचं. आणि असं नाही की म्हणजे जर आपल्याला चांगलं असेल तर आपल्याला चांगले मार्क येतील, पण जास्त जर बुक झाले तर मग ते शेवटी रिव्हिजन होत नाही, आणि शेवटी रिव्हिजन नाही झाली तर कॉन्फिडन्स नसतो, कॉन्फिडन्स हा, नसेल म्हणजे तर मग 1760 बुक्स. वाचून हा, म्हणजे काही प्रश्न काही बुक्स मधून आले म्हणून लगेच बुक्स बदलण्याची गरज नाहीये, आणि लगेच एखादा books दोन वाढवण्याची प्रश्न, गरज आहे. म्हणजे एखादा दोन प्रश्न असला, इकडून तिकडून येणारच आहेत ते 2-4 प्रश्न. आपण कितीही एखाद्या समजा सब्जेक्ट मध्ये कितीही टोप असेल असलो तरी काही प्रश्न ते त्या बुक मधून येतच नाही, ते कुठून तरी येणार आहेत ते. मग ते 2-3 प्रश्नासाठी आपण बुक चेंज करू शकत नाही. ठीक आहे, आले तर आले, मग ते त्या ठिकाणी लॉजिकली थोडस खेळावं लागतं. करेक्ट करेक्ट. लॉजिकली गेम खूप महत्वाचा असतो ह्या गोष्टीमुळे, कारण मग असंच करत गेलं तर मग पुस्तकांची फक्त लिस्ट बनत राहील, आणि वाचून आणि रिव्हिजन कधी होणारच नाही. सो, आणि त्याला काय अर्थही राहणार नाही, आणि 100 पैकी 100 क्वेश्चन तर प्रश्न सोडवायचे पण नसतात. करेक्ट. त्यामुळे तो एक प्लॅनिंग, हाऊ टू तर स्पीक, खूप इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट. हा आपण म्हणजे इन्फॉर्मेशनला कुठेतरी लिमिटेशन येते, मग जिथं लिमिटेशन आहे ना तिथे मग लॉजिकली चालावं लागतं. या दोन्ही गोष्टी पॅरलली चालावं लागतात. म्हणजे असं नाही की फक्त लॉजिकली चालायचं आहे किंवा फक्त इन्फॉर्मेशनच्या बेसवरच आहे. जिथे इन्फॉर्मेशन आपली कमी पडते तिथे मग लॉजिक वापरायचं. ग्रेट. सो सेकंड आहे माझा जॉग्राफी. जॉग्राफी बद्दल काय सांगाल? आधीचा ट्रेंड, आत्ताचा ट्रेंड, काय करायला पाहिजे? ट्रेंड म्हणजे ऍक्च्युअली महाराष्ट्रावर भरपूरच आहे विचारलेले, पण काही काही क्वेश्चन कसे भारतावर आले, म्हणजे पासेस होते. आता आपण पासेस वगैरे वाचताना म्हणजे जे आहेत इंडियामधले, ज्यावेळेस फक्त कंबाईनचा 100% अभ्यास करणारे जे मुलं आहेत, बाकी एमपीएससी वर त्यांचा फोकस नसतो, ते कदाचित ते करत नसते. समजा जुजीला पास आहे, शिफ्ट केला, त्याचा सिक्वेन्स विचारला म्हणजे कुठल्या राज्यामध्ये किंवा हे असं असं न विचारता त्यांनी त्या पॅटर्न मध्ये विचारलं. त्यामुळे तिथे कसं मग जर जर केला नसेल तर ते जमणार नाही. या व्यतिरिक्त म्हणजे ऍज एक्सपेक्टेडच आहे, म्हणजे नद्याचा जो सिक्वेन्स आहे किंवा घाटाचा सिक्वेन्स आहे किंवा महाराष्ट्रातल्या घाटाचा सिक्वेन्स आहे, हा नॉर्मलच आहे. या व्यतिरिक्त लोकसंख्येवर चार क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तसे दरवर्षी 1-2 प्रश्न असतात त्यावर. तर 2 एक्स्ट्रा आले समजा. करेक्ट करेक्ट. म्हणजे पूर्णच अगदीच काय त्यांनी 100% बदललाय असं नाहीये. करेक्ट. नाही, येस. इंडियन पॉलिटी बद्दल कसं सांगाल तुम्ही? पॉलिटीचे क्वेश्चन्स ते आधी सांगितल्याप्रमाणेच ते थोडेसे मोठे होते आणि थोडेसे कॉम्प्रिहेंड करायचं काम होतं. डायरेक्ट असं स्टेटमेंट दिलं आणि उत्तरापर्यंत पोहोचलं अशा पॉलिटीचे प्रकारे. क्वेश्चन मात्र त्यांनी, मला वाटतं राज्यसेवा पॅटर्ननी कन्सेप्ट नीट क्लिअर असणंच गरजेचं आहे, फक्त फॅक्ट असून फायदा नाहीये. म्हणजे ते सेंटेन्सचा मिनिंग काय आहे, म्हणजे त्या मिनिंग या पॅटर्नवर विचारलेले आहेत. जशा तसे म्हणजे मला म्हणजे एखादं फक्त स्टेटमेंट न देता त्यांनी त्या स्टेटमेंटचं मिनिंग आहे, ते मिनिंग ते स्टेटमेंट म्हणून दिलेलं आहे.
म्हणजे तुम्हाला रिव्हर्स जावं लागत होतं. म्हणजे तुम्हाला जर अर्थ माहित असेल तर मग, नाहीतर आतापर्यंत कसा असा रट्टा पॅटर्न होता, हे असं असं आहे. हा बरोबर बरोबर. केसेवियर काय, केसेवियर फेडरलिझम बद्दल काय बोललाय, तर कॉसी फेडरल बोललाय. हे प्रत्येकाला माहित असतं, पण कॉसी फेडरल म्हणजे काय हा बरोबर आहे. याचा अर्थ त्या स्टेटमेंट मध्ये होता, आणि त्याला जे माहित आहे कॉसी फेडरल म्हणजे असं, तर मग ते उत्तरापर्यंत पोहोचू शकते. कारण कॉसी फेडरल त्याने वापरला नाही. येस, म्हणजे फक्त क्लास 2 म्हणजे रट्टा मारायचा हा अप्रोच सोडून थोडा कन्सेप्च्युअल समजून घेऊन अभ्यास करणं प्रत्येक विषयाचा हा जास्त गरजेचा आहे. म्हणजे फॅक्च्युअल रट्ट्याला माहिती हवाच, मारता. इन्फॉर्मेटिक बेस तर हवाच, ऍज वेल एज कन्सेप्ट कडे दुर्लक्ष करून नाही चालणार. बरोबर आहे. करेक्ट. नंतर इंडियन इकॉनॉमी बद्दल कसं सांगाल? इंडियन इकॉनॉमी यावेळेचे क्वेश्चन्स खूप असे शॉर्ट अँड स्वीट होते. दरवर्षी कसे 2-2, 3-3 स्टेटमेंट द्यायचे ते. 2-2, 3-3 स्टेटमेंट द्या आणि त्याच्यावर मग EBA का BCA. यावेळी थोडेसे वन लाईनर टाईप क्वेश्चन्स होते. म्हणजे सर्व नव्हते, पण मॅक्झिमम असेच होते की वन लाईनर टाईप. वन लाईनर आहे हे किती आहे समजा, आता फॉर एक्झाम्पल तेंडुलकर समितीने 2011-12ला जे काही पॉवर्टीचं एस्टिमेशन आहे ते किती होतं, तुम्हाला जर माहिती आहे तर डायरेक्ट तुम्हाला 21.9 माहिती आहे, संपला विषय कन्सेप्च्युअल क्लोज. प्रश्न वाटले तुम्हाला का फॅक्च्युअल वाटले इंडियन इकॉनॉमी? फॅक्च्युअल आहे, आणि फॅक्ट दरवर्षीच असतात. फॅक्ट दरवर्षीच असतात, पण त्यावेळी दरवर्षी कसं असतं ते एक, समजा एक स्टेटमेंट दिलंय, त्या स्टेटमेंट ते 2-3 लाईनीचं असायचं, आणि त्यामधले फॅक्ट राईट आहे किंवा रॉंग आहे ते आपल्याला सर्च करायचं काम पडत होतं. यावेळेस सरळ सरळ ते तेंडुलकर समितीने रंगराजांना काय बोललंय, किती समजा ते हे दिलंय, तर तुम्हाला माहित आहे तर संपला विषय शब्द. ओके, म्हणजे काय रेफर करायला हवं ह्या या इकॉनॉमी सेक्शनला टॅकल करण्यासाठी? कुठलंही म्हणजे देसले सरांचं पुस्तक पण चालेल आणि कोळंबे सरांचं पण चालेल. बस मग आता नीट एखादं काही रेकमेंड असं करेल. 1-2-2-3 आणि 2-3 क्वेश्चन त्यांनी टाकलेले आहेत ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते कुठला आहे क्वेश्चन, पेमेंट बँकेबद्दल. तर त्यांनी जे मला माझ्या माहितीमध्ये ते सर्वच्या सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यांनी राईट विचारलं, तर मग ते सर्वच्या सर्व स्टेटमेंट बरोबर आहे, आणि ऑल ऑफ द अबाउचा ऑप्शन नव्हता, 3-3 वाले दिले होते. अच्छा. त्याच्यामुळे ते काही काही मला तसे वाटतात ते 1-2 क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये इकॉनॉमी मध्ये की अच्छा. जे ओके. अदरवाईज मग बाकी काही एवढं नव्हतं. आणि एक WTOच्या बाबतीत होतं, म्हणजे कोणतं प्रिन्सिपल फॉलो करतं, मग ती MFNचा स्टेटस असतो, प्रिन्सिपल विचारलं होतं, नॉन डिस्क्रिमिनेशन प्रिन्सिपल झालं, MFN स्टेटस, नॅशनल ट्रीटमेंट, हे प्रिन्सिपल म्हणून नाही वापरलं जात, पण आता तिथे कन्फ्युजन होतं ते, म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेशन या प्रिन्सिपलच्या बेसवर आपण MFN स्टेटस देतो, आणि नॅशनल ट्रीटमेंट ते आता काय माहित आता आयोग काय उत्तर देतो ते त्यावर पण येस, डिपेंड आहे. आपण वाट बघूया. शेवटी आयोगाची प्रश्नाची उत्तरं आपल्याला ग्राह्य धरावी लागतील. जनरल सायन्स नी ह्या वेळेला दरवेळेला असं वाटतं की जर तुम्हाला जनरल सायन्स आणि ऍप्टिट्यूड तुमचं खूप चांगलं आहे तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असतात क्लास 2 ची. पण ह्या वेळेला मात्र असं वाटलं की जनरल सायन्स जे मायक्रोबायोलॉजी वगैरे ज्यांनी घेतलं होतं, साधारण अशी जी मुलं होती ज्यांचं BSc मायक्रोबायोलॉजी किंवा असं त्या फील्डमध्ये झालेलं आहे, त्यांना जनरल सायन्सचा बायोलॉजीचा सेक्शन सोपा गेला. अदरवाईज जे जनरल पॉप्युलेशन आहे त्यांना जनरल सायन्स मात्र यावेळेला खूप टफ वाटलं, आणि बेसिकली त्यातला बायोचा पार्ट. बायोचे काही क्वेश्चन्स म्हणजे सोपे होते. आता थोडस माझं मेडिकल बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मला ते सोपे गेले ते. म्हणजे डिसीज असेल समजा, आता प्रत्येक त्यांना माहित नसते, आम्हाला ऍटलिस्ट क्लिक होऊन जाते. समजा स्लिपिंग सिकनेस वाला असेल किंवा बायोलॉजीचं ते समजा आता क्लासिफिकेशन वर दरवर्षी क्वेश्चन एखादा येतोच, तर यावेळेस त्यांनी डायरेक्ट क्लासिफिकेशन विचारलं. म्हणजे काय काय एक्सपेक्टेड होते क्वेश्चन्स, काय काय नव्हते. मग ते नव्हते मध्ये कसं ते जसं ते डिस्टन्स मेजर करायचं, म्हणजे कुठल्याही ताऱ्यामधलं ते डिस्टन्स जर मेजर करायचं तर कसं माहिती, आता ती मेथड आपल्या वाचण्यात येत नाही, असेल कुठेतरी, जनरली आपण जे जनरल सायन्स साठी करतो त्यामध्ये ती दिलेली नसते. मग ते काय काय क्वेश्चन्स होते असे, बेसिकली अॅनिमल किंगडम वरती वगैरे जास्त, म्हणजे ते प्लांट वरती वगैरे जास्त प्रश्न होते यावेळेला दरवेळीपेक्षा.
प्लांटवर म्हणजे क्लासिफिकेशन मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. त्या व्यतिरिक्त डिसीजवर येतं. तर डिसीजवर एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन्स आलेले आहेत. ते सिकनेस वाला मला आठवत नाही आता, ते स्लिपिंग सिकनेस वाला, आणि प्लांट डिसीजवर आणि ह्युमन डिसीजवर आलेलं आहे. प्लांट डिसीज मध्ये ते क्लोरोफिल वगैरे नसतं, ते असं काहीतरी क्वेश्चन होता. मग ते काही काही एक्सपेक्टेड मधले चाललेले आहेत, पण काही काही नसतात. मग ते काही काही नसल्यामध्ये आपल्याला माहित नसतं. हो करेक्ट. कारण ह्या वेळेला थोडंसं ते वाटलंच की जे जनरल सायन्सचा पण मागच्या वेळेचा जो काही पेपर मधले क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स पेक्षा आताचे ह्या वेळेचे क्वेश्चन थोडेसे जास्त टफ वाटले असं. तर आता जनरल सायन्स साठी रिडिंगसाठी काय वाचायचं गरजेचं आहे? काही मुलं खूप म्हणतात स्कूल बुक्स पण, एनसीआरटी पण, अजून हे असे 4 बुक्सला ते प्रेफरन्स देतात. तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की एक कुठलं तरी चांगलं बुक वाचायचं, बऱ्याच वेळेस वाचायचं. ते कुठलंही आता जे काय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते एकदा वाचून घ्यायचं, त्याच्या आपल्या शॉर्ट नोट्स काढून ठेवायच्या, आणि एकदा ते काढून ठेवल्या मग हे जर 4-5 वेळेस वाचून झालंय बुक मध्ये नोट डाऊन करायचं, आणि मग नंतर सर्व सेव्ह असतो. आणि जर एवढा जर सेव्ह असेल तर त्यानंतर आपल्याला वाटतं की म्हणजे काही इश्यू होणार असं मला वाटतं. ऍप्टिट्यूड बद्दल बोलत होतो की ऍप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत ते मुलांनी सोडवताना खूप मिसमॅनेजमेंट झाली त्यांची टाइमची, आणि त्याच्यामुळे त्यांचं गणित चुकलं. कारण प्रश्नांची लेवल इतकी नव्हती जितकी त्याची लेंथ होती, आणि त्याच्यामुळे अनेक वेळा त्यांना इश्यू झाला आणि खूप जणांचे ते प्लॅनिंगच गडबडलं. सो आता टॅकल कसं करायचं? आणि मला वाटतं दरवेळेला असं होतं कधी कधी की ऍप्टिट्यूड सोपं येतं आणि मध्येच कठीण येतं किंवा लेंदी येतं. करेक्ट. सो काय त्याच्याबद्दल ऍप्टिट्यूडच्या प्रश्नांबद्दल क्लास 2च्या? ऍक्च्युअली ऍप्टिट्यूडच्या बाबतीत जर विचार केला, मी आधीच सांगितलंय की 60 मिनिटांपैकी 15 मिनिट ऍप्टिट्यूड साठी सेपरेटली ठेवावं लागतात, आणि ते शेवटी सॉल्व्ह करावं लागतं. 45 मिनिटांमध्ये 85 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि 15 मिनिट 15 गणितासाठी सॉल्व्ह ठेवायचे आपल्याला. आणि ही पण रियालिटी आहे की जरी आपल्याला 15 गणित येत असतील तरी तो 15 मिनिटाचा टाइम पुरत नाही. त्यापेक्षा बेटर जे मोठे मोठे गणित असतात, तर ते मोठे गणित त्याला गोल करून पुढे पुढे जायचं, आणि जे सोपे आहेत तर ते 5-6 किंवा 5-7 जे काय असतील 7-8 पर्यंत ते फास्ट मध्ये सॉल्व्ह करायचे. जर यामध्ये 7-8 मिनिटांमध्ये जर 7-8 गणित सॉल्व्ह झाले, म्हणजे झाले आपले निम्मे राहिले, तर निम्म्यापैकी मग जे फास्ट मध्ये जे काही जमणार नाही, जे जमणार आहे त्याला जर खूप वेळ लागणार असेल तर ते स्किप करून पुढे पुढे जायचं. असं नाही. पण ह्याच्या मागे एकच आहे की ज्यांनी अगोदर वर्षभर ही प्रॅक्टिस केली असेल की मी किती गणित एका मिनिटाच्या सोडवू शकतो, फक्त गणित आलं म्हणून आता परीक्षेला जाऊन मी सोडवीन, तर तेच होणार की मला प्रश्न ओळखीचा वाटतोय, मला प्रश्न येतोय सुद्धा, पण शेवटी वेळ न पुरल्यामुळे मला काहीच गेले हातातून मार्क. सो बेटर वे आहे सगळे जे ऐकतात त्यांना की क्लास म्हणजे कुठलाही ऍप्टिट्यूडचा ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूडचे प्रश्न असतील ते जर तुम्हाला पूर्णपणे घ्यायचे असतील तर तुम्हाला डेली बेसिसवर ऍप्टिट्यूडची डेली प्रॅक्टिस करावी लागेल. आणि कुठच्याही मेथडनी तुम्हाला एका मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवण्याचा स्पीड आणावा लागेल, आणि प्रश्न किती लेंदी असला तरी 1.5 मिनिटाच्या आत तो प्रश्न सुटला पाहिजे. हे ह्यासाठी म्हणजे फक्त गणित आलं म्हणून आता मला हा टॉपिक सोडवता येतो म्हणून मी जर पुढे गेलो तर तो येत असला तरी सुद्धा ते सॉल्व्ह होणार नाहीत. करेक्ट. ते तुम्हाला आधीच परीक्षेच्या आधी किती प्रॅक्टिस करताय त्यावरच तुमचं डिपेंड आहे की त्या 15 मार्काचं तुम्ही काय करू शकता. आता फॉर एक्झाम्पल पझलचे जे क्वेश्चन्स असतात ते त्यावर 2-3 क्वेश्चन्स असतात जनरली. म्हणजे समजा तर बँकिंग एक्झाम असेल किंवा बाकी कुठल्या एक्झाम, ते सॉल्व्ह करायचं. ते सॉल्व्ह केल्यानंतर त्यावर 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर ते इझिली सुटतात, आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी जास्त वेळ घेतात. ते आपल्याला जमत जरी असेल, फॉर एक्झाम्पल सिटिंग अरेंजमेंट असेल, ते पझलचं असेल, हे इथून आहे तिथून आहे, ते असे काही राहतात, ते टाइम घेतात, ते जमतात. पण त्यामध्ये जर 3-4 मिनिट लागत असेल तर ते प्रॉफिट म्हणजे लॉस मध्ये जातो आपण. कारण येत असून बाकी मग एखाद्या पुढचे जे सोपे गणित आहेत ते आपल्याला एका मिनिटात 2 जमू शकतात, त्यापर्यंत आपण पोहोचणार नाही. त्यामुळे कसं की एका मिनिटाच्या आत जे सुटते
ते सर्वच्या सर्व सॉल्व्ह करायचे पटकन. आणि कुठल्या गणिताच्या प्रेमात पडायचं ना, अरे मला जमत बरोबर आहे, थोडासा वेळ देऊन, म्हणजे त्याच्या प्रेमात बिलकुल पडायचं नाही. बरोबर आहे, बरोबर पुढ्या आहे. मारत पुढे जायचं. म्हणजे 85 पासून समजा जर 100 पर्यंत गणित असेल तर 85 जर अवघड असेल, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग असेल, तर त्याला गोल करून पुढे जात राहायचं. मग तुमचे ते 5 मिनिटामध्ये 5 जरी झाले, मग ते नंतर तुम्ही मॅनेज करायला पाहिजे, तुम्हाला कसं कसं सॉल्व्ह करायचं. करेक्ट. सो सगळ्यांसाठी की हे जे काही 1 तासाचा पेपरचं एवढं मोठं आपण अनालिसिस करतोय, तर बेसिकली हेच ह्याचा उद्दिष्टच हे आहे की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन चालू कराल त्यावेळेला हे आधीच डोक्यात असू द्या, कारण पेपरला गेल्यानंतर कुठलीही स्ट्रॅटेजी वर्कआउट होत नाही. जी काही स्ट्रॅटेजी लागते ही आधीच 1 तासाच्या आधीच, म्हणजे परीक्षेला जाण्याच्या अगोदरच तुमच्या डोक्यात असायलाच हवी की काय करायचंय, काय नाही करायचंय आणि कसं करायचंय. आणि पेपरला गेल्यानंतर फक्त तुम्हाला गोल करायला तेवढा वेळ दिला जातो. त्याच्या पलीकडे कुठलीही नवीन स्ट्रॅटेजी वर्कआउट होत नाही परीक्षेमध्ये, इव्हन मग तो ऍप्टिट्यूडचा असो किंवा काही असो. त्यामुळे क्वेश्चन पेपरचं अनालिसिसच्या माध्यमातून त्याचा ट्रेंड ओळखून अभ्यास करणं, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, इन्फॉर्मेटिव्ह बेस चांगला असणं, या दोन्ही गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत. क्वेश्चन प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपण डेली 50 प्रश्न सोडवत नाही किंवा डेली प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत प्रश्न समजून घेता येत नाहीत. आणि त्यांनी जसं जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती जो तसा प्रश्न आला होता, मुंबईचे अनविक्त सम्राट, ते प्रश्न मला वाटतं 80% मुलं चुकलेली आहेत. का? तर त्यांनी तो प्रश्न नीट वाचला नाही कालावधीमुळे. सो त्यामुळे डेली जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवतात त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या चुका कळतात, त्या चुकांमधून तुमचं परफेक्शन येत जातं आणि मग तुम्ही बाकीच्या ऑप्शन बद्दल पण इन्फॉर्मेशन गोळा करत असता. सो हा जो अप्रोच आहे वैभव सरांचा, तोच आपल्याला पण पुढे न्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि बाकी जे काही तुम्हाला प्रश्न असतील या क्लास 2च्या बद्दल, कट ऑफ किती आहे हे विचारू नका, कारण तो जनरल क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही सेक्शन बद्दल विचारायचं असेल किंवा बाकी काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. वैभव सर आहे, मी आहे आणि पूर्ण गायडन्स ग्रुपची टीम आहे, ती तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईल. सो तोपर्यंत पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्की तयार राहूया. वैभव सरांनी आत्ताच इंटरव्ह्यू दिलेला आहे राज्यसेवेचा, सो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढच्या ग्रोथसाठी शुभेच्छा. सो सर भेटूया आपण नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. नक्कीच. थँक्यू.